नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील पुस्तक 6वे EDU 117 विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास या विषयाची माहिती पाहूया. घटक 9 भिन्न शाळांतील विशेष विद्यार्थी सेवा व सुविधा. पाठ्यमुद्दे 1 केवळ मुलांच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 2 केवळ मुलींच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 3 सहशिक्षणाच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 4 काही विशेष सेवा सुविधा. 5 सेवा सुविधांवरील मर्यादा. 6 त्यावरील उपाय. उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यावर आपणास समजेल की 1 मुला-मुलींच्या वेगवेगळ्या शाळांत व सहशिक्षणाच्या शाळांत कोणत्या वेगवेगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील हे कळेल. 2 अन्य कोणत्या सेवा सुविधा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून देता येईल याची माहिती मिळेल. 3 अशा विशेष सेवा सुविधा कार्यान्वित करण्याची विशेष उदाहरणे कळतील. 4 या सेवा सुविधांच्या मर्यादा व त्यावरील उपाययोजना यांची माहिती मिळेल. पाठाचे प्रास्ताविक. मुला-मुलींच्या शैक्षणिक व्यवस्था करीत असताना त्यांच्यातील नैसर्गिक भिन्नता लक्षात घ्यावयास हव्यात. त्यांच्या शारीरिक व मानसिक रचनेत निसर्गतःच भेद असतो. सर्वसाधारण मुले शारीरिकदृष्ट्या कणखर व काटक असतात. मुली तशा नसतात, या नाजूक प्रवृत्तीच्या असतात. मानसिकदृष्ट्याही मुलं कठोर प्रवृत्तीचे असतात, मुली मृदू स्वभावाच्या असतात. समाज, स्थल, काल व परिस्थितीप्रमाणे मुलांकडे व मुलींकडे पाहण्याच्या, त्यांना शिक्षित व विकसित करण्याबाबत समाजाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे या सर्व बाबींकडे लक्ष देऊन त्यांची वेगवेगळी शिक्षण व्यवस्था करणे आवश्यक ठरते. अन्यथा समाजाकडून विरोध होतो. मुलांच्या किंवा मुलींच्या वेगळ्या शाळा असतील तर त्यांच्याकरिता आवश्यक असलेल्या सेवा सुविधांची व्यवस्था करणे सोयीचे व सोपे असते. कारण अशा शाळेत 2 वेगळ्या प्रकारच्या व्यवस्था ठेवण्याची गरज नसते. परंतु सहशिक्षणाच्या शाळेत मात्र वेगवेगळ्या व्यवस्था ठेवणे आवश्यक ठरते. शिवाय सहशिक्षणाच्या शाळेत विशेषतः वरच्या वर्गात भिन्नलिंगी आकर्षणामुळे काही विशेष प्रश्न उभे राहतात. त्याकरिता विशेष व्यवस्थेची आवश्यकता असते. स्त्री-पुरुषांतील समानता ही शासनाने लादलेली किंवा एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या गटाने लादलेली नसावी. ही समानता निसर्गदत्त क्षमतांच्या आधारे उभारलेली जावी. समान नैसर्गिक क्षमतांच्या विकासाकरिता समान सेवा सुविधा हे तत्त्व स्वीकारल्यास बऱ्याच समस्यांचे निराकरण होऊ शकेल. विषय विवेचन. 1 केवळ मुलांच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 1 गणवेश. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता व भविष्यात सर्वसाधारण विद्यार्थ्यांना श्रमाधिष्ठित कामे अधिकच करावी लागणार आहेत हे लक्षात घेऊन ज्यात शक्ती, गती, चपलता व सहनशीलता यांचा विकास होईल असे खेळ खेळण्याचे, अशी कामे करण्याची व्यवस्था या शाळेत असावयास हवी. त्याकरिता विद्यार्थ्यांचा गणवेश अशा खेळात व कार्यक्रमात कोणताही अडथळा येणार नाही किंवा ते सर्व याच्यात भाग घेऊ शकतील असा असावा. हाफ पॅन्ट, हाफ शर्ट अशा कार्यक्रमाकरिता उपयुक्त आहे. फुल पॅन्ट तितकी सोयीची नाही. 2 क्रीडा. विद्यार्थ्यांच्या शाळेत विशेष भर मैदानी खेळांवर देण्यात यावा. पारंपरिक भारतीय खेळ उदाहरणार्थ कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन सारखे विदेशी खेळ यावर विशेष भर असावा. जिथे मोठे क्रीडांगण उपलब्ध असेल तेथे हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, आट्यापाट्या या खेळांच्या बाबतीतही विशेष ध्यान देण्यात यावे. त्याकरिता आवश्यक त्या साहित्यांची पूर्ती करण्यात यावी. बैठे खेळ उदाहरणार्थ कॅरम आदींना विशेष महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. पुरुष शिक्षकच क्रीडा शिक्षक असावेत. मुलांच्या क्रीडा स्पर्धा अशाच मैदानी खेळांच्या असाव्यात. 3 वैद्यकीय तपासणी. विद्यार्थ्यांची सर्वंकष वैद्यकीय तपासणी ही डॉक्टरांकडून करवून घ्यावी. विशेषतः वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये दोष असू शकतात
त्यांची तपासणी डॉक्टरांकडून व्यवस्थित होऊ शकते व मार्गदर्शन मिळू शकते. 4. व्यावसायिक मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या क्षमता विचार केला तर त्या विद्यार्थ्यांतील क्षमतांपेक्षा भिन्न असतात. विद्यार्थी अधिक श्रम व सहनशक्ती लागणारे व्यवसाय करू शकतात. हे लक्षात घेऊन त्यांच्या अभिरुचीनुसार अशी विविध व्यवसायांची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात यावी. शेती, विविध उद्योग, कारखाने, व्यापार आदी बाबतीत मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याची प्रेरणाही विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनात देण्यात यावी. 5. कर्तव्यभ्रष्ट विद्यार्थी. अशा विद्यार्थ्यांशी वागण्याची पद्धती केवळ मुलांच्या शाळेत अधिक कठोर व निर्भिस्त करणारी असू शकते. शारीरिक दंडाचाही अवलंब करता येतो, परंतु हे सर्वच विद्यार्थी शारीरिक क्षमता व मनोवृत्तीचा विचार करून करावयास हवे. उदाहरणार्थ, बैठक घालण्यास सांगणे, क्रीडांगणावर दौडत चक्कर मारण्यास सांगणे, क्रीडांगण झाडून टाकण्यास सांगणे आदी अधिक श्रमाची कामे करण्याची शिक्षा विद्यार्थ्यांस देता येते. विद्यार्थ्यांच्या शाळेतून मधून पळून जाण्याचे प्रमाण अधिक असते. याकरिता मधल्या सुट्टीनंतर पुन्हा हजेरी घेण्याची व्यवस्था कधी ठेवणे आवश्यक ठरते व अशा पळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक असते. 2. केवळ मुलींच्या शाळांतील विशेष व्यवस्था. 1. गणवेश. विद्यार्थिनी शाळेत वावरत असताना शाळेतील विविध कार्यामध्ये अडथळा येणार नाही, तसेच शालेय परिसरातील समाजाच्या स्त्रियांच्या वेशभूषेसंबंधी ज्या अपेक्षा आहेत त्यांच्यापासून बऱ्याच वेगळ्या प्रकारचा नसलेला गणवेश असावा. विद्यार्थिनींच्या वयोमानाप्रमाणे गणवेश हा बदलण्यास हरकत नाही. छोट्या विद्यार्थिनीकरिता स्कर्ट, ब्लाऊज हा गणवेश अधिक बरा, कारण या वयात विद्यार्थिनींनी धावणे, उड्या मारणे आदी गोष्टीत जास्त रुची घेतात. त्याकरिता असा गणवेश उत्तम, परंतु या विद्यार्थिनींनी मोठ्या झाल्यावर त्यांना हा गणवेश योग्य ठरत नाही. ग्रामीण विभागात तर असा गणवेश समाज अयोग्य मानतो. त्यामुळे परकर पोलके हा गणवेश पूर्व माध्यमिक शाळात अधिक उपयुक्त ठरतो. माध्यमिक शाळात बऱ्याच मुली वयात आलेल्या असतात, त्यांच्याकरिता वेगळा गणवेश ठेवणे उचित ठरते. महाराष्ट्रात साडी, ब्लाऊज हा गणवेश अधिक पसंतीचा ठरतो, परंतु 5 वारी साडीत विविध मैदानी खेळ खेळण्यात अडचणी येतात. त्यामुळे मोठ्या विद्यार्थिनींकरिता सलवार, कुर्ता व दुपट्टा हा गणवेश योग्य ठरतो, कारण शारीरिक किंवा क्रीडात्मक गतिविधीत यामुळे अडथळा येत नाही. क्रीडा व्यवस्था. विद्यार्थिनींकरिता क्रीडा व्यवस्था ही त्यांच्या शारीरिक क्षमतांच्या अनुकूल असाव्यात. लेखकांना त्यांनी केलेल्या एका प्रयोगातून हे दिसून आले की शक्ती, चपलता, गती व सहनशक्तीच्या बाबतीत विद्यार्थिनी व विद्यार्थी हे समकक्ष नाहीत. त्यामुळे या क्षमतांचा कमी उपयोग असणारे खेळ विद्यार्थिनींना खेळण्यास सांगावे. खो-खो, आट्यापाट्या, बॅडमिंटन, लगोऱ्या, दोऱ्यांच्या उड्या यासारखे खेळ मुलींकरिता चांगले. आत्मरक्षणाकरिता जुडो, कराटे यासारखे खेळ मुलींना शिकवण्याची व्यवस्था असावी. 3. स्वच्छतागृह. मुलींच्या शाळेतील स्वच्छतागृहात मासिक पाळी आल्यास उपयोग करण्यात येणारी साधने, सॅनिटरी टॉवेल, पॅड आदींचे संच उपलब्ध असावेत. कमी वयोगटाच्या क्रीडा स्पर्धा क्रीडांगणावर सर्व प्रेक्षकांकरिता खुल्या ठेवाव्यात, परंतु मोठ्या वयोगटाच्या, उदाहरणार्थ मुलींच्या कबड्डी क्रीडा स्पर्धा ह्या केवळ स्त्री प्रेक्षकांकरिताच ठेवण्यात याव्या. मुलींच्या शाळेतील क्रीडांगण हे बंदिस्त असावे. क्रीडा शिक्षक पुरुष नसावेत. मासिक पाळीत असलेल्या विद्यार्थिनींना खेळात भाग घेऊ देऊ नये. आरोग्य तपासणी स्त्री डॉक्टरांकडून करण्यात यावी, कारण मोठ्या मुलींना स्त्रीसंबंधी आरोग्यविषयक दोषांची तपासणी व मार्गदर्शन स्त्री डॉक्टरच चांगल्या पद्धतीने करू शकतात. 4. व्यावसायिक मार्गदर्शन. विद्यार्थिनीकरिता भविष्यात करता येणारे व्यवसाय, उद्योग हे त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेनुसार भिन्न असतात. त्यामुळे केवळ अशा व्यवसायांसंबंधी माहिती पुरविणे पर्याप्त ठरते. शिक्षण, शुश्रूषा, वैद्यक, विणकाम, भरतकामाशी संबंधित व्यवसाय, नक्षीकाम, रंगकाम आदींसारखे व्यवसाय स्त्रियांकरिता उपयुक्त असतात. इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, विज्ञानासंबंधी कामे ही विद्यार्थिनी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. तसेच कुशल कारागीर म्हणून सर्वच क्षेत्रात विद्यार्थिनी काम करू शकतात. या सर्व उद्योग व्यवसायांबाबत व अन्य उपयुक्त व्यवसायांबाबत
विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन करण्यात यावे. 5. गृहशोभा स्पर्धा. या स्पर्धेत विद्यार्थिनींचे राहते घर, तिच्या अभ्यासखोली ती कशी टापटीप ठेवते हे बघावयाचे असते. भाग घेणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या घराचे पत्ते स्पर्धापत्रकात लिहून देतात. त्यांच्या आधारे संपूर्ण शालेय परिसर विभिन्न विभागात विभागला जातो व त्या विभागांकरिता 2 परीक्षकांची नियुक्ती करण्यात येते. यात एक शाळेतील शिक्षिका असते व दुसरी परीक्षक शालेय परिसरातील परंतु त्या विभागात न राहणारी एखादी सुशिक्षित महिला किंवा समाजसेविका असते. या दोघी स्पर्धात भाग घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या घरी जाऊन परीक्षण करतात. परीक्षणाच्या मुद्द्यांत इमारतीचे स्वरूप किंवा विद्यार्थिनीची आर्थिक परिस्थिती यांचा परिणाम होणार नाही याची योजना केलेली असते. प्रत्येक विभागातून क्रमांक 1चे गुण मिळवलेल्या घराचे पुन्हा मुख्याध्यापक, एक पालक, एक समाजसेवक यांच्याकडून परीक्षण होऊन क्रमांक दिले जातात व त्यांना पारितोषिके जाहीर केली जातात. या कार्यक्रमातून विद्यार्थिनींमध्ये चैतन्य निर्माण होऊन पालकांशी चांगला संपर्क साधला जातो. 6. बेशिस्त विद्यार्थिनी. शाळेत न येणे, मधूनच शाळेतून निघून जाणे यासारख्या बेशिस्तीत बाबतीत मुलींच्या शाळेत विशेष अशी गंभीर दखल घेणे आवश्यक ठरते. कारण जर विद्यार्थिनी शाळेत न येता अयोग्य व्यक्तींबरोबर फिरत असेल तर या मुलींना फूस लावून घराबाहेर पळवून नेण्याचा काही समाजकंटक व्यवसाय करीत असतात. त्यामुळे संबंधित पालकांची व शाळेची बदनामी होऊन त्या मुलीच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता असते. म्हणून अशा विद्यार्थिनींबाबत असा गुन्हा घडल्याबरोबर तिच्या पालकांशी त्वरित संपर्क साधून वेळीच पायबंद घालावा लागतो. 3. सहशिक्षणाच्या शाळा. सहशिक्षणाच्या शाळांतील व्यवस्थापन या दृष्टीने अधिक कटकटीचे असते. कारण मुलामुलींकरिता वेगवेगळ्या सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या लागतात. वेगवेगळे कार्यक्रम आखावे लागतात. दोन्ही कार्यक्रमात सरमिसळ न होता त्यांचे सुव्यवस्थापन करण्याची आवश्यकता असते. 1. गणवेश. मुलामुलींकरिता वेगवेगळा गणवेश निर्धारित करावा लागतो. 2. बैठकीची व्यवस्था. सहशिक्षणाच्या शाळेत वेगवेगळ्या बेंच डेस्कवर मुलामुलींना बसविण्यात यावे. मुलींकरिता जागा राखून ठेवण्यात याव्यात. मुलामुलींना कोणत्याच वर्गात शेजारी बसवू नये. कारण मुले साधारणतः अधिक खोडकर असतात व त्यामुळे विविध प्रकारच्या तक्रारी उभ्या राहू शकतात. 3. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. मुलामुलींकरिता ही व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करणे अधिक सोयीस्कर असते. त्यातून बेशिस्तीचे प्रकार व प्रसंग कमी होतात. 4. स्वच्छतागृहे. विद्यार्थिनींकरिता स्वच्छतागृहे वेगळी असावीत. ती बंद स्वरूपाची असावीत. तेथे मासिक पाळीत आवश्यक असलेली साधने ठेवण्यात यावीत. जेव्हा शाळेच्या कार्यालयातच एखाद्या विद्यार्थिनीची मासिक पाळी अचानक येते तेव्हा तिच्याकरिता अशी व्यवस्था असणे आवश्यक ठरते. 5. उपाहारगृहे. उपाहारगृहांमध्ये किंवा भोजन कक्षामध्ये विद्यार्थिनींच्या संख्येनुसार काही जागा आरक्षित ठेवण्यात यावी. 6. खेळाचे साहित्य. मुलींकरिता लागणारे वेगळे क्रीडा साहित्य शाळेत उपलब्ध करून द्यावयास हवे. उदाहरणार्थ दोरीवरच्या उड्याकरिता दोऱ्या, लगोऱ्या, लेझीम आदी क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे. 7. क्रीडा स्पर्धा. मुलामुलींकरिता क्रीडा स्पर्धा वेगवेगळ्या असाव्यात. मुली निसर्गतः मुलांशी खेळांचे बाबतीतही स्पर्धा करू शकत नाहीत कारण त्यांच्या व्यक्तिगत शारीरिक क्षमता वेगळ्या असतात. सहशालेय कार्यक्रमात शाळेत आखण्यात येणाऱ्या सहशालेय कार्यक्रमांची मुलींकरिता शक्यतो वेगळी आखणी असावी. उदाहरणार्थ नृत्य, गायन, नाट्य आदी मुलींकरिता वेगळे असावे. 9. वैद्यकीय तपासणी. सहशालेय शिक्षणाच्या शाळेत मुलामुलींच्या आरोग्याच्या तपासणीची व्यवस्था वेगवेगळी असावी. मुलींकरिता स्त्री डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी व मार्गदर्शन द्यावे. 10. वाहन स्थानक. मुलामुलींच्या वाहन स्थानकाकरिता वेगवेगळ्या जागा असणे बरे. म्हणजे विद्यार्थिनींना आपले वाहन लवकर बाहेर काढता येते किंवा ठेवता येते. शिवाय काही होणार विद्यार्थ्यांकडून मुलींच्या सायकलच्या टायरमधील हवा काढणे किंवा त्या पंक्चर करणे यासारख्या गोष्टींचे प्रमाण अत्यंत नगण्य होते. 11. वसतिगृहे.
शाळेत वसतिगृहांची व्यवस्था असेल तर मुलींकरिता करावयाची व्यवस्था मुलांच्या वसतिगृहापासून दूर अशी करण्यात यावी. या वसतिगृहात स्त्री शिक्षकेची नियंत्रण असावे. सेवक वर्ग व व्यवस्थापिका शिक्षिका या परिसरातील सहकुटुंब राहत असावेत. 12. व्यावसायिक मार्गदर्शन. मुलींच्या शाळेत ज्या विशेष व्यवसायांचे मार्गदर्शन करण्यात येते त्या व्यवसायांचे मार्गदर्शन सहशिक्षणाच्या शाळेतही वेगळे करण्यात यावे. 13. विद्यार्थी परिषद व मंत्री परिषद. सहशिक्षणाच्या शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या प्रमाणात विद्यार्थी परिषदेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. मंत्री मंडळातही त्यांच्याकरिता काही विभाग राखून ठेवण्यात यावे. उदाहरणार्थ विद्यार्थिनी सेवा व कल्याण भाग विद्यार्थिनीकडे देण्यात यावा. सेवा शुश्रूषेचा विभागही विद्यार्थिनींकडे देण्यात यावा. 14. शिस्तीचे प्रश्न. सहशिक्षणाच्या शाळेत मुलींना त्रास देण्याचा एक विशेष प्रश्न उभा राहतो. याला कारण वयात आलेल्या मुलींचे आकर्षण प्रत्याकर्षण असते. तसेच विद्यार्थिनींचे जास्त नट्टापट्टा करून येणे, नटणे, मुरडणे यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती चाळवल्या जातात. त्यामुळे विद्यार्थिनींच्या नटण्या मुरडण्याकडे, विद्यार्थ्यांशी वागण्या बोलण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते. शीळ घालणे, टोमणे मारणे, चिठ्ठ्या पाठविणे, शाळेतून पळून जाऊन बागेत किंवा सिनेमाला जाणे आदी गोष्टी सहशिक्षणाच्या शाळेत घडतात. म्हणून यावर करडी नजर ठेवणे आवश्यक असते. असा प्रमाद करणाऱ्या विद्यार्थिनींवर पाळत ठेवून पकडले पाहिजे व त्यांना व इतरांना जरब बसेल अशी शिक्षा करावयास हवी. पालकांशी संपर्क साधून त्यांना वेळीच सावध करावयास हवे. 4. काही विशेष सेवा. बस सेवा. विद्यार्थिनींना शाळेत येण्याची सोय व्हावी, पालकांची काळजी दूर व्हावी म्हणून काही शाळांत विद्यार्थ्यांकरिता घरपोच अशी वाहन व्यवस्था असते. शाळेची बस विद्यार्थ्यांना घरून घेऊन जाते व घरी पोहोचवून देते. याकरिता पालकांना काही शुल्क द्यावे लागते. व्यवस्थापन ही व्यवस्था शाळेची बस चालवून करते. अभ्यास केंद्रे. विद्यार्थ्यांनी गृहकार्य करावे म्हणून व त्यांची अभ्यासातील अडीअडचणी दूर करता याव्यात म्हणून शालेय परिसरातील वेगळ्या मोहल्ल्यात अशी अभ्यास केंद्रे उभी करता येतात. वरच्या वर्गात विद्यार्थ्यांकडून खालच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करविण्याची सोय येथे करता येते. केंद्राचे नियंत्रण व मार्गदर्शन एखाद्या शिक्षकांद्वारे करण्यात यावे. हे केंद्र समाजसेवा केंद्राला जोडून असावेत. क्रीडा केंद्रे. समाजसेवा केंद्राच्या गतिविधीचा भाग म्हणून क्रीडा केंद्रे उघडता येतात. चित्रकला वर्ग. चित्रकलेत विशेष अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांकरिता चित्रकला वर्ग चालविता येतात. विद्यार्थ्यांना ड्रॉइंगच्या परीक्षांकरिता तयार करता येते. राष्ट्रभाषा वर्ग. राष्ट्रभाषेच्या विविध परीक्षांकरिता विद्यार्थी तयार करण्याकरिता हे वर्ग चालविले जातात. राष्ट्रभाषेच्या 2 संस्था कार्यरत आहेत. एक महाराष्ट्र राष्ट्रभाषा समिती व विदर्भ राष्ट्रभाषा समिती. विद्यार्थिनीला अभ्यासक्रमांव्यतिरिक्त इतर विविध कला क्रीडांची विशेष ओळख व्हावी, त्यांची बौद्धिकदृष्ट्या खोली वाढावी म्हणून शाळांमध्ये क्रीडा केंद्रे, चित्रकला वर्ग, राष्ट्रभाषा परीक्षा वर्ग, मराठी, इंग्रजी, गणित, संगीत, शाळाबाह्य परीक्षांसाठी वर्ग चालवणे अगत्याचे ठरते. अन्य शाळा शिक्षण वर्ग, हस्तकला प्रशिक्षण वर्ग, जुडो कराटे वर्ग, योगासन व योगविद्या शिक्षण वर्ग अशा सुविधा शाळांच्या उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला होतो. या विषयांवर आधारित स्पर्धांचे आयोजन करता येते. याबद्दल पूर्वी विचाराने किंवा विस्ताराने माहिती आलेली आहेच. तसेच राष्ट्रीय स्तरावर हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग यांच्याही विविध परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविता येते. मराठी भाषेचे वर्ग. ज्यांची मातृभाषा मराठी आहे व मराठी नाही अशा विद्यार्थ्यांकरिता विदर्भ साहित्य संघ मराठीच्या विविध परीक्षा आयोजित करते. त्याकरिता विद्यार्थ्यांना तयार करण्याकरिता वर्ग चालविले जातात. इंग्रजी भाषेचे वर्ग. इंग्रजी या विषयात देखील काही संस्था परीक्षा संचालित करतात. त्यांचे देखील वर्ग शाळेत चालविता येतात. गणिताचे वर्ग. गणित अध्यापक संघाद्वारे गणिताची अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांचा विकास साधण्याच्या दृष्टीने काही परीक्षा घेण्यात येतात.
त्यांचेही वर्ग शाळेत चालविता येतात. संगीताचे वर्ग. संगीतात विशेष अभिरुची असलेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाची व्यवस्था या विशेष वर्गात करण्यात येते. गांधर्व महाविद्यालय संगीताच्या विविध परीक्षा संचालित करते. हस्तकला व्यवसायाचे वर्ग. विशेषतः मुलींकरिता असे वर्ग चालविता येतात. विणकाम, भरतकाम, मण्याचे हार, थर्मोकॉल आदींचे काम, बाटिक प्रिंट, बांधणी प्रिंटसारख्या वर्ग शाळेत चालविले जाऊ शकतात. सामान्य ज्ञान परीक्षा. सामान्य ज्ञानाच्या बाबतीत ही परीक्षा अखिल भारतीय स्तरावर देण्यात येते. त्याकरिता विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याकरिता वर्ग चालविता येतात. जुडो कराटे प्रशिक्षण वर्ग. मुलामुलींकरिता आत्मरक्षणाचे शिक्षण देण्याकरिता जुडो कराटेचे वर्गही सायंकाळी शाळेच्या आवारात चालविता येतात. अन्य भाषा शिक्षण वर्ग. परिसरातील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा सोडून अन्य भाषा भाषिकांच्या बाहुल्य असल्यास अशी भाषा शिकण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असू शकते. त्यामुळे शाळेत असे वर्ग चालविता येतात. योगासने व योगविद्या वर्ग. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांकरिता योगासनाचे, योगविद्येचे वर्ग चालविता येतात. अशा वर्गांतून विविध शारीरिक व मानसिक दोषांचे निवारण होण्यास मदत होते. याकरिता महर्षी महेश योगी यांनी एक चळवळ उभारली आहे. त्यांची माहिती करून घेऊन विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त अशी एक गतिविधी सुरू करता येते. भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षांचे आयोजन करण्यात येते. या परीक्षात भारताच्या संस्कृतीसंबंधी ज्ञानाची परीक्षा घेण्यात येते. त्याकरिता माहिती पुस्तके पुरविण्यात येतात. शाळेत त्याकरिता वर्ग चालवून विद्यार्थ्यांची या परीक्षांकरिता तयारी करून घेता येते. श्रीमद भगवद्गीता ज्ञान परीक्षा. भगवद्गीतेतील श्लोकांचे पाठांतर व ज्ञानासंबंधीची ही काही प्रश्न परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्याकरिता ही विद्यार्थींची तयारी करून घेण्याकरिता वर्ग चालविता येतात. वाचन स्पर्धा. साहित्य प्रसार केंद्रातर्फे वाचन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यात वाचनाकरिता निवडक पुस्तकांची यादी प्रकाशित केली जाते. या पुस्तकांसंबंधी प्रश्न विचारण्यात येतात व त्यावरून स्पर्धेचा निकाल लावण्यात येतो. त्याकरिता शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करता येते. साने गुरुजी कथा स्पर्धा. साने गुरुजींच्या वाङ्मयाच्या वाचनासंबंधी ही स्पर्धा असते. त्याकरिता विद्यार्थ्यांची तयारी करून घेता येते. याशिवाय शालेय परिसरातील परिस्थितीस अनुरूप अशी विविध स्पर्धा परीक्षा व त्यांच्या तयारीकरिता व्यवस्था शाळेत करता येते. 5. सेवा सुविधांवरील मर्यादा. अनेक विशेष सेवा सुविधांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याकरिता शाळेच्या वर्गखोल्यात, शाळेच्या आवारात किंवा शालेय परिसरात विविध केंद्रात शिक्षणाचे वर्ग चालविण्याचे सोय करता येते. परंतु या सगळ्याकरिता वेळ व केव्हा द्यायचा व हे वर्ग कोणी चालवायचे हे 2 प्रमुख प्रश्न मुख्याध्यापकांपुढे असतात. हे सर्व वर्ग शाळेच्या वेळांनंतरच घेणेच इष्ट असते, कारण या वर्गांकरिता विविध वर्गातील व विविध तुकड्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतात. शिवाय परिसरातील अन्य शाळांतील विद्यार्थी व शिकत नसलेली मुलेही या वर्गाचा लाभ घेऊ शकतात. अशा वर्गात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची अनुमती असणे आवश्यक असावे, कारण साधारणतः 1 तास अधिक विद्यार्थ्यांना थांबावे लागते व त्यानंतर घरी जाण्याचा प्रश्न उभा राहतो. विद्यार्थिनींच्या बाबतीत तर ही अडचण विशेष असते, म्हणून त्याकरिता पालकांच्या सहकार्याची आवश्यकता असते. हे वर्ग चालविण्याकरिता त्या विषयात पारंगत असलेल्या व अशा कार्याची आवड असलेल्या शिक्षकांची मार्गदर्शक म्हणून आवश्यकता असते. ती शाळेत उपलब्ध असतील तर असे सांगता येत नाही. सायंकाळी वर्ग चालविल्यास प्रकाशाची व्यवस्था करणेही आवश्यक ठरते. त्याकरिता सेवक वर्गांपैकी काहींची उपस्थितीही या काळात आवश्यक असते. त्यामुळे सर्वच प्रकारचे वर्ग एका शाळेत चालविणे शक्य होत नाही. तसेच अनेक वर्ग शाळेत चालविण्यात येत असले तरी सर्व वर्गांच्या किंवा एकापेक्षा जास्त वर्गातील शिक्षणास विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येत नाही. 6. सेवा सुविधांच्या मर्यादांवरील उपाय.
सेवा सुविधांमध्ये संबंधित निर्देशिलेल्या मर्यादांवर आपापल्याला उपाययोजना करता येतील व सर्व सेवा सुविधांची व्यवस्था शाळेत करता आली नाही तरी अनेक सेवा सुविधांची व्यवस्था शाळेत करता येईल. सेवा सुविधांच्या संख्येवर बंधन निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सर्व सुविधा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून घेता येत नाही हे उघड आहे. म्हणून त्यामुळे सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह नसावा. स्थानांचा विचार केल्यास शाळेच्या वर्गखोल्या, क्रीडांगण व शाळेच्या परिसरातील विविध स्थानांचा हा सेवा सुविधांकरिता उपाय करून घेता येतो. निरनिराळ्या ठिकाणी अशी सेवा केंद्रे व सुविधा केंद्रे संचालित करण्याची योजना करता येते. उदाहरणार्थ मल्लविद्येकरिता म्हणजेच कुस्तीकरिता परिसरातील एखाद्या आराखड्यात केंद्र स्थापन करता येते. मार्गदर्शक शिक्षकांच्या संख्या सीमित असते. एका शिक्षकाकडे 1 किंवा 2 कार्यक्रम देणे इष्ट ठरते, परंतु शाळेतील त्या विषयात रुची असलेले अन्य कर्मचारी, परिसरातील नागरिकांपैकी त्या विषयात रुची असलेले नागरिक व आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी यांचा या कामाकरिता मार्गदर्शक म्हणून उपयोग करून घेता येतो. उदाहरणार्थ ज्यांनी जुडो कराटेमध्ये प्रशिक्षण घेतले आहे असे नागरिक किंवा माजी विद्यार्थी जुडो कराटेच्या प्रशिक्षण वर्गाकरिता उपलब्ध करून घेता येईल. कुस्तीकरिता एखाद्या पहिलवान व नागरिकाची मार्गदर्शक म्हणून मदत घेता येते व त्याच्या भागातील आखाड्यातच केंद्र काढता येते. एका विद्यार्थ्यास त्याला रुची असलेल्या व सर्व वर्गात एकाच वेळी शिक्षण घेऊ देऊ नये. वेगवेगळ्या वेळी किंवा कालावधीत निरनिराळ्या वर्गात प्रवेश द्यावा. साधारणतः एका वेळी किंवा एका कालावधीत एकच प्रशिक्षण हे सूत्र ठेवावे, म्हणजे कार्यक्रमाचे अतिक्रमण होत नाही. एका कार्यक्रमाकरिता अपेक्षेबाहेर जास्त विद्यार्थी आकृष्ट झालेले असतील तर सर्वांनाच प्रवेश देऊन वर्गांची संख्या फुगवू नये. वर्गाचे मार्गदर्शक, स्थान आदींचा विचार करून विद्यार्थी संख्या निश्चित करावी व विद्यार्थ्यांची क्षमता व अभिरुची लक्षात घेऊन तेवढ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. जास्त विद्यार्थ्यांकरिता जादा स्थान व मार्गदर्शक उपलब्ध होत असल्यास अतिरिक्त वर्ग उघडावा. शाळेचे तास, गृहपाठाकरिता द्यावयाचा तास आदी विषय लक्षात घेता असे विशेष सेवा गृहीतसोयीचे वर्ग यात एकापेक्षा अधिक सुविधांचा किंवा कालावधीचे स्थान नसावे. सामान्यतः सायंकाळी किंवा दुपारी हे वर्ग असावेत. रात्री साधारणतः वर्ग नसावे. परिसरातील एखाद्या मोहल्ल्यात वर्गाचे संचालन करावयाचे असेल तर रात्री 9 वाजेपर्यंत हे वर्ग ठेवता येतात. मुलींकरिता मात्र दुपारीच वर्ग ठेवणे इष्ट असते. अशा विशेष सेवा सुरू करताना व त्यांचे आयोजन एका वेळी करावयाचे असेल तर त्यांचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांचे स्थान निर्धारित करण्यात यावे. भाषा स्वरूप परीक्षेचे वर्ग व जुडो कराटेचे वर्ग शाळेच्या कंपाऊंडमध्ये एकाच वेळी ठेवणे इष्ट होणार नाही, परंतु क्रीडांगणावर दूर असेल तर शाळेच्या वर्गखोल्यात भाषा, गणित विषय शिक्षणाचे वर्ग व क्रीडा मार्गदर्शनाचे वर्ग ठेवता येतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास विशेष सेवा सुविधा देत असताना आपला शिक्षक वर्ग, शाळेतील वर्गखोल्या, क्रीडांगणे आदीबरोबरच आपल्या परिसरातील विभिन्न स्थाने व विभिन्न क्षमतांच्या व्यक्तींचा विचार करून त्यांचे सहकार्य प्राप्त करून घेतले तर शालेय परिसरातील विद्यार्थ्यांकरिता व समाजाकरिता विविध सोयी सवलती देण्याची केंद्रे उभी करता येतात. हे सर्व काम मुख्याध्यापकांच्या व त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या क्षमतांना आव्हाने देणारे आहे व आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या कामाची कसोटी पाहणारे आहे. पाठाचा सारांश पाहूया. मुलांच्या व मुलींच्या शाळात व्यवस्था करीत असताना त्यांच्या नैसर्गिक भिन्नतेचा विचार करून काही विशेष व्यवस्था कराव्या लागतात. विशेषतः गणवेश, क्रीडांगणे, क्रीडा साहित्य, वैद्यकीय तपासणी व आरोग्य, विशेष मार्गदर्शन, व्यावसायिक मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा, बेशिस्त व विद्यार्थ्यांशी वागण्याची पद्धती यात वेगवेगळ्या साधनांचा व कार्यक्रमांचा
उपयोग करावा लागतो. सहशिक्षणाच्या शाळात तर मुला-मुलींकरिता दोन वेगळ्या व्यवस्था करणे आवश्यक ठरते. वर उल्लेखलेल्या बाबींखेरीज विद्यार्थी-विद्यार्थिनींची वर्गात बसण्याची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, सायकल स्टँड, उपाहारगृहे आदी बाबतीत वेगवेगळ्या व्यवस्था ठेवाव्या लागतात. मुलींकरिता गृहशोभा स्पर्धा व शुश्रूषा स्पर्धा यांची योजना करून त्यांना त्यांच्या भावी जीवनाकरिता उपयुक्त ज्ञानाची माहिती करून देऊन त्याविषयी अभिरुची निर्माण करता येते. मुलांमुलींकरिता त्यांच्या अभिरुची अनुसरून त्यांच्या कलागुणांचे व ज्ञानक्षेत्रांचे संवर्धन होण्याकरिता विशेष वर्ग चालविता येतात. विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास करून घेण्याकरिता अभ्यास केंद्र चालविता येते. चित्रकला, राष्ट्रभाषा, प्रादेशिक भाषा, इंग्रजी, गणित, संगीत, हस्तव्यवसाय, सामान्य ज्ञान, अन्य भाषा ज्ञान, जुडो, कराटे, योगासने, योगविद्या, भारतीय संस्कृती ज्ञान, श्रीमद भगवद्गीता ज्ञान इत्यादींचे विशेष मार्ग चालविता येतात व त्यासंबंधी विशेष परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविता येते. परंतु या सर्व विशेष सेवा सुविधा उपलब्ध करून देणे सहज शक्य नसते. जास्तीत जास्त सेवा सुविधांची व्यवस्था करण्याकरिता शालेय परिसरातील विविध स्थानांचा, त्या विषयातील जाणकार नागरिकांचा व आपल्या शाळेतील आजी व माजी विद्यार्थ्यांचा व आपल्या शिक्षकांचा उपयोग करून घेण्याची आवश्यकता असते. धन्यवाद.